अभ्या चल. पेपरचा अभ्यास झाला का? नाही तसा पास व्हायपुरतं झालाय, पण आता पेपरात केलं त्याच्या उभे राहिलं. हे घे, ह्या गायडनला प्रश्न येणार आहेत असं म्हणलं सर. पण आता ही कधी वाचू? अरे मी ठळ करून ठेवलेत प्रश्न, तेवढीच वाच, होशील पास. आत्ता शाळेत जाताना जरी केलं ना तर होईल बघ तुझं. तेवढा हुशार आहेस बाबा तू. कितीतरी वेळा घरी वाचलेलं धड्याचे उत्तर दिलेत की तू वर्गात. तेव्हा तसं वातावरण होतं रेशमी घरात. आता बघतेस ना काय चाललंय. हो, त्याच्यावरनं आठवलं, चिठ्ठी वाचलीस? वाचली, चांगलीच वाचली. चांगलीच म्हणजे? काय नाही, तुझा अभ्यास झाला का? हो झालाय तसा, पण माझं बी कुठं लक्ष लागते अभ्यासात. का तुझं लक्ष न लागायला काय झालं? तुझ्या घरात कुठं काय झालं तेव्हा? माझ्या नाही, पण आपल्या घरात झालंय की. तू एक कवा काय बोलतेस मला काय अंदाजच लागत नाही बघ. खुश असेल ना आज, लई दिवसातून भेटणार आहेस तिला. मला काय वाटतंय, स्वामी विवेकानंदांचा प्रश्न येईलच 5 मार्कासाठी. माझं झालंय पाठ, अनाबेला गाईड दिले, त्याचं बी होईलच पाठ. माझं तर काहीच झालं नाही, आणि ह्या वेळेला आबेच्या जीवा पास होईल असं बी काय वाटतं ना झालंय, कारण तोच पास होईल का नाही याची गॅरंटी नाही. अरे 6 माय परीक्षेचा मार्क नाही धरत वार्षिकला. अरे हो, पण आमच्या फादरला कोण सांगेल? आले की. कसा आहे अभिजित? हाय बरा. अनाय कशी आहे? तू शाळेत आलं म्हणजे बरंच असतील ना? हाय, आता आधीपेक्षा बरं वाटतंय. काय झालं तुला? बोलायचं नाही का माझ्याशी? एवढ्या दिवसानंतर भेटल्यावर मला वाटलं आनंद होईल. चिठ्ठी मिळाली नाही का? मिळाली, वाचली पण. मग नेमकं काय झालं? आवडली नाही का तुला चिठ्ठी? भेटायचं ना परीक्षा झाल्यावर नवल्याच्या मंदिरात, आपलं ठरलंय ना? नाही, मला नाही जमणार. का? भेटायला नाही आवडणार का? कमीच आवडत नाही आता? एवढे दिवस आठवण नसेल आली माझी. काहीतरी बोल ना अभिजित. नाही आली म्हण पण बोल. आता रडायला येतंय मला. काहीतरी बोल ना. मला अभ्यास करायचा आहे, माझ्या मागणं नको येऊस. यार पेपर दाखव की. उसकडे ना मी पेपर नंतर घरी जाऊन नाही यायचं. काढ खाली काय रे तुझ्या? बघू. नाही मॅडम, प्रश्नपत्रिकाच आहे की, बघा. अच्छा, प्रश्नपत्रिकेमध्ये बघून उत्तर लिहितोयस? नाही नाही, प्रश्न इथं बघतोय आणि उत्तर आठवून लिहितोय. पॅड उचल. पॅड उचल.
पलटी कर. कर पलटी. हे काय आहे? काय आहे? काय आहे? अरे पहिल्या पेपरला ही अवस्था आहे. आणि मराठीसारख्या सोप्या पेपरला तुम्ही कॉप्या करताय. इंग्लिशला काय कराल? बघा की मॅडम, वाईट झालं, वाईट. तू तुझा पेपर लिही. अहो इंग्लिशला नाही करणार, त्यात काय पॅराग्राफ मधला एक शब्द आणि प्रश्नातला शब्द जुळवून लिहायचं असते. पण मराठीचं खूप पाठ करायला लागतं. हां, पाठ होत नाही ना. हां, पेपर दे. पेपर दे. अहो मॅडम नको. अहो मॅडम नाही लिहित बघून आता, जमतंय तेवढं लिहितो. अजिबात मिळणार नाही. आणि अजून काही कॉपी असतील तर आत्ता सबमिट कर प्रामाणिकपणे. मग पेपर आहेत. देणार ना माघारी? वा, अजून बघ झालं का कुठं? नाही एवढं. एवढंच एवढंच. अरे अख्खं पुस्तक घेऊन बसायचं. तसं चालतं व्हय? नॉनसेन्स. असू नका. बारो. अहो मॅडम नको की. हो आमची कामले सर असते तर कधीच पेपर दिला असता. काय रे, तुमच्या कांबळे सरांना आवडेल का? त्यांचा विद्यार्थी त्यांच्या विषयामध्ये असा कॉपी करून पास झालेला? का नाही आवडणार? ली, पुन्हा असं करू नकोस. आणि अजून कोणाकडे कॉपी आहे का? आत्ताच सबमिट करा तर बाहेर पाठवेन मी. हो मॅडम थांबा, एक राहिली. अहो, कुठं राहिली? खरं का? बस खाली. आत्ताच सांगितलं ना तुला. अरे तुझ्यावर डाऊट याचा नाही म्हणून माझ्या बी कॉप्या तुला दिल्या आणि तूच गावला सो. मी याला नापास झाला तर बाबांना लय मारला असता. तुम्ही झाला म्हणजे वयच मार्क मी खाईन ना. मी दिखायला माझ्या वाईट टपलेस की साखताड्या. कळत ना काय सांगितलेलं? तरीच म्हणलं एवढ्याशा गरिबासाठी कशी काय दया आली तुला. एक प्रश्न लिहितो मी देतो. एकच प्रश्न लिहितो. मॅडम काय कर? ती एक पुरवणी पाहिजे होती. आद्या शिके प्रश्न पत्रे एवढा दिल्या. लिही बाबा. अरे आज पाहतो तुझ्या बरोबर इथवर आलो, नाहीतर कावत गेलो असतो गुन्हा राखाय. लिहि लवकर. लेके मधुकर, काय चाललंय? हां, अहो मॅडम ते पेन संपत आलाय ना, त्याला म्हणलं दुसरं आहे का? नुसतं पेपरवर नाव लिहिलं की पेन संपला? हा, कसला पेन आहे तुझं? लिह.